मिळाल्यामुळे भाजपचे नाराज कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घरावर धडकले होते। याचवेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा बैठकीसाठी गडकरींच्या निवासस्थानी आले। दरम्यान या नाराज कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना गाठत आपली नाराजी व्यक्त केली आहे। गेम चेंजर आहे म्हणे, आम्ही अर्ध्या रात्रीतून आम्ही पलटवलं म्हणतात। साहेब प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कशा देते साहेब? एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेरून चालल्या सर, मग कार्यकर्त्यांचं काय होईल? नाही, प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट द्यायचं असेल तर मग पाय चुकला, कार्यकर्ता काय करेल? पाय फ्रॅक्चर असताना देखील आम्ही काम केलं साहेब। साहेब तो फॉर्म भरून भरायला राहील ना साहेब। प्रभाग 15च्या दोन्ही महिला चेंज करा। प्रभाग 15 मध्ये दोन्ही आमची सगळ्यांची विनंती आहे। भेटलो, काहीच नाही बोलले। सर दोन्ही महिला चेंज करा तुम्ही प्लीज। हो दरम्यान नागपुरात भाजप आणि शिवसेना युती होणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय। नागपुरात राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे। शिंदेंनी नागपुरातील त्यांच्या सिटिंग सीट या ठिकाणी मागितल्या असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय। नागपूरमध्ये महायुती होणार आहे, शिवसेना भाजपा युती होणार आहे, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे। नेमकी काय भूमिका आहे? शिंदेची काय भूमिका आहे? नेमकी काय शिंदे साहेबांची भूमिका अत्यंत क्लिअर आहे की आम्ही या ठिकाणी नागपुरामध्ये भाजप आणि त्यांचे 5 लोक बसून, शिवसेनेचे 5 लोक बसून ज्या सिटिंग सीट आहे शिवसेनेच्या सिटिंग सीट आहे, त्या सिटिंग सीट नागपुरातल्या त्यांना आणि काही सीट वाढवून मागितल्या आहे, त्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे।